काळ्या मसाल्यातील मटण रस्सा लागणारं साहित्य सांगा. तर मटण हवं, अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, बारीक चिरलेला कांदा, खोबरं, सुकं खोबरं, कोथिंबीर, खडे मसाले. आपण ताजा मसाला काळा मसाला करून घेतो, त्यामुळे मसाला वेलची, हिरवी वेलची आणि तमालपत्र, आलं लसूण, जायपत्री, स्टारफूल, त्याचबरोबर दगडफूल, धणे, लवंग, जिरं, आलं लसूण पेस्ट पण हवी आहे, खसखस, मीठ, लाल तिखट आणि हळद. आता काय करूया मग ह्याचं? मटण शिजायला वेळ लागतो, त्यामुळे सगळ्यात आधी पण मटण शिजायला घालूयात. तेल गरम केलेलंच आहे, यामध्ये घालूयात कांदा. बरं, ह्या भागामध्ये आम्ही जो तुम्हाला आमचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही पटापटा तुमचे प्रश्न विचारून अगदी थेट आत्ता एक्सपर्ट कडून स्वयंपाकाशी निगडीत उत्तर विचारू शकता. कारण खूपदा काय होतं की तुमचे स्वयंपाकघरातले काही प्रश्न असतात जे अनुत्तरित राहतात, त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. मोबाईल माझ्या खिशातच आहे, वाजला की मी काढीन आणि तुमचा प्रश्न विचारेन. पटकन करा, नंबर दिसतोय तुम्हाला खाली. यामध्ये घालतोय आलं लसूण पेस्ट, बरं, 1 चमचाभर, थोडीशी हळद, आता यामध्ये घालूयात मटण. बापरे, मीठही घालूया चवीपुरतं. आधी हे तेलावर छान परतून घ्यायचं आणि मग यामध्ये पाणी घालूया. झाकण ठेवून शिजवून घेऊ. बरं, किती वेळ शिजायला लागतो ह्याला? अर्धा तास तरी जातो, 30 ते 40 मिनिटं. ठीक आहे. खानदेशी मटण आपण करतोय, पण हे करेपर्यंत मला इथे पहिला निरोप आलेला आहे आणि तो अर्थात आम्ही दिलेल्या नंबरवरचा आहे. म्हणजे आता तुमचा पहिला प्रश्न मी विचारतो. हा प्रश्न पाठवलाय अंकिता नावाच्या कुणीतरी पाठवलाय आणि त्या आहेत पुण्याहून. त्यांचा पहिला प्रश्न असा आहे की मला भात शिजलाय की नाही हे कळतच नाही. नेहमी आमचा कुकर वेगवेगळ्या शिट्टीवरती भात शिजवतो. कधी 5व्या शिट्टीलाही शिजलेला असतो, कधी 11व्या शिट्टीलाही शिजलेला असतो. तर भात शिजलाय ह्याचा अंदाज मी कुकर न काढता कसा घ्यायचा? ऍक्च्युली तांदूळ किती जुना आहे त्या प्रमाणात त्याचं पाण्याचं प्रमाण कमी जास्त कळतं. सो आता हे तर आपण ओळखू नाही शकत की तांदूळ किती जुना आहे. साधारण जितका जुना तांदूळ होत जातो तितका तो सुवासिक होत जातो. त्यामुळे एक तर प्रयोग करावाच लागतो तांदूळ आल्यावर, कारण ते पटकन ओळखणं शक्य नाही. आणि मला असं वाटतं ना की शिट्टी काढून भात शिजवण्यापेक्षा जर वाफेवर तो शिजवला तर तो छान एकसारखा शिजला जातो आणि पौष्टिकही बनतो. बरं, म्हणजे असं हे वाफेवर जसं आपण करतोय तसं कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा तसा, हो की नाही? म्हणजे तुम्हाला बघता येईल. ठीक आहे. आणि हे सगळं करून मग मात्र तुम्हाला शेतावरून भाताची परीक्षा करायला लागेल, नाहीतर मग तुमचं नाक तुम्हाला सॉलिड ठेवावं लागेल, हो की नाही? कारण तांदूळाचा जो सुवास येतो त्याच्यावरून कळतं की भात किती शिजलाय. चला, तुमच्या आलेल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलेलं आहे. याला छान वाफ काढून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. खानदेशी काळ्या मसाल्यातलं मटण आपण करतो आहोत आणि त्याला आता वाफ आलेली असेल. बघा बरं झाकण काढून. व्यवस्थित शिजलेलं आहे. माल शिजलंय का? येस. वा, आता मोहरं काय करूया? हो, आता मसाला करून घेऊया. म्हणजे हा सगळ्यात मेन पार्ट असेल. येस, ठीक आहे. पुढे आता यामध्ये काळा मसाला म्हणजे जो त्यांचा खूप स्ट्रॉंग मसाला असतो बेसिक, तो मसाला आपण करून घेऊया. तर सगळ्यात आधी धने, 1 चमचाभर धने, जिरं समप्रमाणामध्ये घेतोय, धणे आणि जिरे. खडा मसाल्यांचा थोडासा जास्त वापर असतो, त्यामध्ये लवंगा थोड्या जास्त असतात. बरं. स्टारफूल, जायपत्री. हे थोडे घालायचंय कारण हे जर जास्त प्रमाणात गेलं तर त्याचा कडवटपणा त्या मसाल्यामध्ये उतरतो. दगडफूल, बरं. 1 मसाला वेलची, बरं. आणि हिरवी वेलची आपली, आणि हे छान भाजून घ्यायचं. बरं. वा. आणि आता आपण कमी प्रमाणात करतोय, त्यामुळे मग मी यामध्येच सुकं खोबरं घालते की जेणेकरून आपली ही प्रोसेस पटकन होईल. या मसाल्यांसोबतच खोबरंही आपण भाजून घेऊया. बरं, ठीक आहे. आता खानदेश
काळ्या मातीचा प्रदेश तसा राकट आहे, उष्ण आहे, कोरडा आहे. या प्रदेशामध्ये तुम्हाला पौष्टिकता, ताकद देणारं केळंही पिकतं. या प्रदेशामध्ये तुम्हाला तुमच्या अंगातली उष्णता किंवा सगळं समप्रमाणात बॅलन्स करणारे मसाले सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि याच प्रदेशामध्ये तुम्हाला अरे संसार संसार असं प्रेमाने लिहिणाऱ्या बहिणाबाई सुद्धा असतात. त्याच्यामुळे एखादा प्रदेश फक्त पदार्थ नाही, संस्कार पिकवतं, माया पिकवतं, लेखणी पिकवतं आणि असे पदार्थही पिकवतं. आणि असा हा खानदेश आहे जो आपल्या भारताचा किंवा महाराष्ट्राचा फार महत्त्वाचा प्रदेश आहे. आता काय करूया, आता हे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. पण आता आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये थंड करायला, म्हणून मी काढून घेते. ठीक आहे. संयमाने वेळ देऊन करायची ही सगळी कृती आहे. मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढला. आता हा थोडा थंड करून घेऊयात. तोवर त्याच तव्यामध्ये परत मी तेल घालते. इथे हे मसाले बघितले असेल तुम्ही, खोबरं मी छान असं तांबूस रंगावर भाजून घेतलेलं आहे. आणि याच पद्धतीने आता कांदा, म्हणजे हे जे वाटण आहे काळं वाटण, तेही करायचं. अच्छा, या रेसिपीचा जो आत्मा आहे काळं वाटण, तो आम्ही सध्या करतोय. त्याच्यामुळे केअरफुली बघा, सगळं नीट लिहून घ्या. जनरली आपण कुठलाही मसाल्यासाठी कांदा परततो तो हलकासा सोनेरी रंगावर परतून घेतो. पण याला हा जो काळा रंग, ऑथेंटिक काळा रंग येण्यासाठी हा कांदा आहे ना थोडासा काळपट ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा. अच्छा, बर. म्हणजे आपल्याला असं वाटेल अरे रे 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 करपलं की काय, पण तसं नाही, त्याचा रंगच आपल्याला तसा हवा आहे. आणि यामध्ये थोडंसं लसूण आणि आलं घालायचं. ठीक आहे. मग आता हा आणखी थोडासा कांदा होऊ द्यायचा आहे. होऊ द्या की मग. सोनेरी रंगावर झालेला आहे. तोवर हे जे खडे मसाले आपण भाजून घेतले होते हे घेऊयात. हे काम मी करणार ना, मला खूप आवडतं. झाली. खूपदा मसाला करता करता त्याच्यामध्ये थोडंसं तेल वरून घालतात. मसाले खूप दिवस टिकवायचे असतील तर तेलाचा वापर केला जातो. अगदी बरोबर. वा, परफेक्ट झालाय ते. आता आणि हा कांदाही छान परतलेला आहे काळ्या रंगावर. आता हा थंड करून घेऊया. आता हे जे आपण परतून घेतला होता कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. बरं. तर यामध्ये पुढचे जिन्नस घालूयात. लाल तिखट, काळा मसाला आपण बाहेर काढला ना का तो ह्याच्यातच आहे? तो त्यातच आहे, त्यामध्येच वाटण करायचंय. अच्छा, खसखस, थोडीशी खसखस आणि काळा रंग आला पाहिजे तो मसाला परतल्यावर, त्यासाठी कोथिंबीर. आणि हे छान एकजीव झालं पाहिजे म्हणून थोडंसं पाणी. आपलं हे वाटण फार छान तयार झालं. आता काय? आता हे परतायचं तेलामध्ये. बरं. आणि रस्सा आहे त्यामुळे तेलाचा थोडासा जास्त वापर करतो. बरं. तर्री आली पाहिजे. हो बरोबर आहे. आणि त्यात मटण आहे, त्यात काळं वाटण आहे, त्याच्यामुळे तर्री तर आलीच पाहिजे. बरं, तेल गरम होईपर्यंत एक प्रश्न तुम्हाला विचारतो. महाराष्ट्रामध्येच कोकणी पद्धतीने स्वयंपाक वेगळा आहे, CKPचा वेगळा आहे, पश्चिम महाराष्ट्रातला वेगळा आहे, मराठवाड्यातला वेगळा आहे, खानदेशातला वेगळा आहे. यातल्या कुठल्या प्रांतातल्या स्वयंपाक पद्धतीमध्ये जास्त वेळ लागतो? तसं असं कुठल्या प्रांतामध्ये आपण नाही म्हणू शकत, कारण आपण ना सोय करत असतो. म्हणजे प्रत्येक प्रांतामध्ये पटकन होणारे पदार्थही आहेत आणि त्याचबरोबर वेळखाऊ पदार्थही आहेत. आपल्या सोयीप्रमाणे आपण ते पदार्थ निर्माण केले आहेत. बरोबर. आणि आपल्या सोयीप्रमाणेच आपण ते थोडंसं हे काढू, थोडंसं हे घालू, असं करून ते बदलत असतो. बरोबर. बरं, इकडे आमच्या गप्पांवरती नाही तर वाफेवरती मटण शिजते आहे आणि इकडे आता तेलही गरम झालेलं आहे. काय घालूया? आता आपण हा मसाला घालूया. तेलामध्ये चिमूटभर मीठ घालते, त्यामुळे तो मसाला उडणार नाही. बरं. आणि हा आता छान परतून घेऊया. वाव. तर तुम्ही बघू शकाल आपण मीठ टाकलं त्यामुळे ते उडत नाहीये. बरोबर. ओलं वाटण. यामध्ये थोडंसं लाल तिखट घालतेच मी. अजून घाला थोडं, चालेल की. मीठ. आणि छान तवंग सुटलेला आहे तेलाला. हा गॅस मी करतो बंद. आणि शिजलेलं मटण, अहो वाफ बघा, वाफ.
हे ह्याच्या त्या स्टॉकसह ह्याच्यात घालायचं. चमचा बाजूला घेता का? अग ग ग ग ग ग ग. ह्याला एक छान उकळी काढून घेऊया. ठीक आहे, मग आपण एक झाकण ठेवूया छान. 5 मिनिटं वाट पाहूया. कालच्या भागामध्ये आम्ही तुम्हाला खानदेशी अख्खी थाळी दाखवली, व्हेज पदार्थ होते. आजच्या भागामध्ये नॉनव्हेज पदार्थ, आणि तेही केलं खानदेशी पद्धतीचं छान काळ्या मसाल्यातलं, काळ्या वाटणातलं मटण. बरोबर. 5 मिनिटं उकळी काढून घेऊया. मधुराजी, बहार आणलीत तुम्ही. हे 5 मिनिटात होईपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण काळ्या मसाल्याचा मटण रस्सा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल गरम करून त्यात कांदा घालून तो परतून घ्यावा. त्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी हळद घालावी आणि मग त्यात मटण घालावं. त्यावर चवीपुरतं थोडंसं मीठ घालावं आणि सगळं थोडंसं परतून घेऊन मग त्यात पाणी घालावं. त्यावर झाकण ठेवून 30 ते 40 मिनिटं हे मटण शिजू द्यावं. एका पॅनमध्ये समप्रमाणात धणे जिरे, लवंग, स्टार फूल, थोडीशी जायपत्री, दगडफूल, मसाला वेलची, हिरवी वेलची घेऊन हे सगळं भाजून घ्यावं. मसाल्यांसोबतच सुकं खोबरं देखील भाजून घ्यावं. हे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यावं आणि मसाला मिक्सरमध्ये तसाच ठेवावा. आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा काळपट चॉकलेटी रंगावर भाजून घ्यावा. त्यात थोडंसं आलं लसूण देखील घालावं. हे थंड झाल्यानंतर मसाला तयार केलेल्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावं. आता त्यात लाल तिखट, थोडीशी खसखस, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालावं आणि पुन्हा एकदा मिक्सर फिरवून बारीक वाटण तयार करून घ्यावं. आता एका कढईत थोडंसं जास्त प्रमाणात तेल घेऊन ते गरम झालं की त्यात चिमूटभर मीठ घालून मग त्यात मिक्सरमधील वाटण घालावं आणि नीट परतून घ्यावं. आणखी थोडंसं लाल तिखट आणि मीठ घालून चव ॲडजस्ट करून घ्यावी. आता या मसाल्यात शिजवलेलं मटण घालावं आणि झाकण ठेवून 5 मिनिटं उकळी येऊ द्यावी. काळ्या मसाल्याचा झणझणीत मटण रस्सा तयार आहे.